ओके. ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय सीताराम सर यांचं सर्वात प्रथम खूप आभारी आहे. त्यांनी माझा आवाज येतोय ना, एक थम्सअप वगैरे देऊन तुम्ही मला सांगू शकताय. हॅलो. कोणी कन्फर्म करतं माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो. ओके. थँक्यू. ओके. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सेशन आहे आपला, तो बेसिकली आपला MST CET ची एक्झामिनेशन असणार आहे. ओके. कुणाच तरी माईक ऑन आहे, म्यूट करता का? ओके. थँक्यू. ओके. ओके. तर बेसिकली आपला जो आजचा ओरिएंटेशन प्रोग्राम असणार आहे, हा MST CET 2026 त्याच्या रिगार्डिंग मी तुम्हाला सर्वांना एक छोटंसं गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की MST CET एक्झामिनेशन झाल्यानंतर आपलं डिसिजन वगैरे कसं असलं पाहिजे, किंवा आपण जे काही कोर्स सिलेक्ट करणार आहेत ते कशाच्या बेसिसवरती केलं पाहिजेत, किंवा कसं असतंय आपण एवढ्या मेहनतीनं 11वी-12वीचं कंप्लीट करून MST CET एक्झामिनेशन देतो. त्याच्यानंतर बेसिकली आपल्या एक करिअरला एक खूप मोठं एक वळण मिळणार असतंय. ओके. आणि तिथं जर आपला एखादा डिसिजन चुकला, तर त्याच्यानंतर आपल्याला खूप सफर करावं लागतं. तो खूप मोठा प्रॉब्लेम होतो. त्याचं पण आपण डिस्कस करणार आहोत. चार्जिंग लावून या पुन्हा. ओके. तर ओके, आपण स्टार्ट करूया. तर सर्वात प्रथम माझं नाव प्रद्युम्न जाधव आहे. मी फाउंडर आहे ड्रीम टू डेस्टिनेशन करिअर काउन्सिलिंग टीमकडून. तर मी ॲक्च्युली IT वर्किंग प्रोफेशनल आहे. एक बिग MNC मध्ये मी काम करतो ॲज अ डेटा अनालिस्ट. तर म्हणजे त्याचीच एक कन्सेप्ट घेऊन मी तुमच्यासमोर आज उभा आहे, की मी MST CET मध्ये तुम्हाला एक स्पेशल एक गायडन्स, तुमच्या ब्रँच सिलेक्शनमध्ये तुमचा ॲडमिशन सपोर्ट, ह्या सगळ्या रिगार्डिंग एक तुम्हाला मी मदत करणार आहे. ओके. तर याच्यामध्ये सांगायचं झालं तर जेव्हा मी इंजिनिअरिंग पास आउट केलं, मी 2022ला पास आउट केलेलं आहे. तर जेव्हा माझी पण MST CET एक्झामिनेशन कंप्लीट झालेली होती, तेव्हा मी पण असंच सगळ्या कन्फ्युजन गोष्टी घेऊन मी पुढे आलेलो होतो. तर असं काही काउन्सलर वगैरे तेव्हा कोणी नव्हतं, जे मला प्रॉपर गाईड करू शकेल किंवा सगळ्या गोष्टी सांगू शकेल. ओके. तर आज मी जे काही आहे ते बेसिकली नशिबानं सगळ्या गोष्टी खूप चांगलेल्या झालेल्या आहेत आणि मी एक बिग MNC मध्ये काम करतोय. तर जे काही मी प्रॉब्लेम फेस केलं, ते जर कदाचित मला कोणीतरी त्यावेळी गाईड केलं असते, तर आज मी अजून खूप चांगल्या प्रकारे गोष्टी करू शकलो असतो. तर मी आज तुमच्या पुढं त्याच्यासाठीच उभा आहे, की तुम्हाला त्या गोष्टी फेस करायला लागू नयेत आणि तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला करता याव्यात, याच्यासाठी मी तुम्हाला गाईड करायला आज तुमच्या समोर आहे. ओके. तर आजच्या मीटिंगचा आपण अजेंडा काय तो एक 2 मिनिटामध्ये डिस्कस करूया. याच्यामध्ये मी बेसिकली तुम्हाला आता सर्वांना MST CET एक्झामिनेशन बद्दल आयडिया आहेच. ओके. पण ज्यांना कोणाला जर नसेल, तर त्यांच्यासाठी आपण CET बद्दल काय, म्हणजे काय आहे, त्याचा पॅटर्न काय आहे आणि ही CET एक्झामिनेशन का महत्त्वाची आहे. ओके. हे पण आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगला म्हणजे जर विद्यार्थ्यांना जायचं असेल, तर त्या गोष्टी कशा राहणार आहेत. ओके. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग का, आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉमन मिस्टेक जे स्टुडंटनं अवॉइड केलं आहे, जे आपण सुरुवातीला म्हणजे अवॉइड केलं पाहिजेत, ते मी सुरुवातीला जसं बोललेलो. ओके. तर आता व्हॉट इज MST CET? MST CET ही सर्वांना माहीत असेल, की महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, जी बेसिकली आपल्या स्टेट लेवलची एक कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे मानली जाते, जे आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं एंट्रन्स टेस्ट सेल ऑर्गनाईज करतं.
तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्षीपासून आपल्याला 2 अटेम्प्ट असणार आहेत. जसं जेई वगैरे एक्झाम मध्ये असतात, एका वर्षातून तुम्ही 2 वेळा एक्झामिनेशन देऊ शकता. तसंच आपल्या सीईटी मध्ये पण हा एक खूप मोठा बदल केला आहे, जो तुम्ही विद्यार्थी मित्रांसाठी खूप म्हणजे फायदेशीर राहणार आहे. ओके. तर इथं तुम्ही पाहू शकता की पीसीएम एक्झामिनेशन 11 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत असणार आहे, पहिला अटेम्प्ट. आणि पीसीबीचा 21 एप्रिल पासून ते 26 एप्रिल पर्यंत. दुसरा जो अटेम्प्ट असणार आहे तो आपला 14 मे पासून 17 मे पर्यंत, आणि पीसीबीचा 10 पासून 11 मे पर्यंत. आता याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट की जो फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे एप्रिल मधला, 11 एप्रिलचा, तो बेसिकली सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे, आणि सेकंड अटेम्प्ट आहे तो ऑप्शनल राहणार आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता त्याच्यानंतर एमएसटी सीईटी एक्झामिनेशनचा आपण पॅटर्न समजून घेऊया. तर हा बेसिकली कॉम्प्युटर बेस आपला एक्झामिनेशन असणार आहे, जी 3 तासाची एक्झामिनेशन असते. याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. असे टोटल एक 150 क्वेश्चन्स, सॉरी 200 क्वेश्चन, 200 मार्क, ज्याच्यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. सेक्शन वाईज बोलायचं झालं तर फिजिक्सला 50 क्वेश्चन, 50 मार्क, केमिस्ट्रीला 50 क्वेश्चन, 50 मार्क्स, आणि मॅथ्स आणि बायोला 100 क्वेश्चन, 100 मार्क्स. ओके. याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल जर बोलायचं गेलं तर 80% सिलेबस हा 12वी मधून असणार आहे, आणि मधून असणार 11वीचं पण 20% सिलेबस आहे असणार आहे. सॉरी, म्यूट करा कोणाच तरी, अनम्यूट. ओके. याच्यानंतर तर वाय एम एस टी सीईटी एक्झामिनेशन इम्पॉर्टंट. आता हे सगळ्यात महत्वाचं की सीईटी एक्झामिनेशन का महत्वाचे आहे. तर सीईटी एक्झामिनेशन आपण जेव्हा म्हणजे हे ॲपर आपल्या स्टेट गव्हर्नमेंटनं अशात हे कंपल्सरी केलेलं आहे काही वर्षापासून, की एम एस टी सीईटी एक्झामिनेशन जर तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर ह्या जर कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर एम एस टी सीईटी एक्झामिनेशन ही तुमच्यासाठी महत्वाची. आता इंजिनिअरिंगमध्ये बोलायचं झालं तर सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, ई-एन-टी-सी ह्या ब्रँचेस, आणि सर्वात महत्त्वाचा आता नव्यानं आलेले आहेत एम डेटा सायन्स आणि ए आय एम एल. ओके. ह्या ब्रँचेस पण नवीन इंट्रोड्यूस झाल्यात, त्याचं पण आपण पुढे बोलणार आहोत. तर या एक्झामिनेशन थ्रू आपण 350 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेजेस असणार आहेत. ओके. तर याच्यामध्ये कोटा जर सांगायचं झालं, तर आपण जे महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी असणार आहोत, तर त्यांना 85% हा रिझर्वेशन असते, म्हणजे स्टेट कोटा असतोय. राहिलेला 10% हा म्हणजे स्टेटचा असणार आहे, आणि बाकीचा 5% एनआरआयचा कोटा असणार आहे. ओके. तर त्याच्यानंतर आता सगळ्यात चौथा पॉईंट म्हणजे लास्ट वाला पॉईंट ज्याच्यामध्ये की अफोर्डेबल असते आपली ही एम एस टी सी ई टी एक्झाम. जर तुम्ही पाहायला गेलं तर प्रायव्हेट एक्झामिनेशन पण होते, जसं व्ही आय टी वेल्लोरचे असेल, बीट्स पिलानी असेल, त्यांच्या फी म्हणजे 5,000, 7,000 काही पण असतात. ओके. बट बेसिकली आपली ही थोडी अफोर्डेबल आहे. 800 रुपये एम एस टी सी आय टी गव्हर्नमेंट आपलं याच्याकडून चार्ज करतं या एक्झामिनेशनसाठी. ओके. आता याच्यामध्ये आता पुढं जायचं झालं तर एम एस टी सी ई टीचा एक म्हणजे आपण गेटवे. ओके. इंजिनिअरिंग का महत्वाचे आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. ओके. जर असं काही नाही की इंजिनिअरिंग केलंच म्हणजे तुमचं करिअर होणार आहे, पण जे काही विद्यार्थी आपले पीसीएम साठी बेसिकली आहेत. ओके. तर ओके. तर जे बेसिकली एम एस पीसीएम सब्जेक्टसाठी विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मी थोडंसं इथं मी एक्सटेंड करायचं आहे मला. ओके. तर मंगेश प्लीज स्क्रीनवरती थोडंसं 1-2 मिनिट मला कंप्लीट करू दे, मग मी तुझ्याकडे पण येतो तुझे डाऊट्स वगैरे. ओके. तर स्कोर पर्सेंटाईल याच्यावरती बोलायचं झालं सगळ्यात महत्वाचं. आता तुम्हाला असं वाटत असेल की आपले जे एक्झामिनेशन थ्रू जे काही रँक्स वगैरे पर्सेंटाईलचे येतात. ओके. तर पर्सेंटाईल बेसिसवरती तुम्हाला कॉलेज मिळतं, असं तुमचं एक डोक्यामध्ये कन्सेप्ट असेल. पण बेसिकली असं नाहीये. ओके. जे आपले जे रँक असते पर्सेंटाईल वरून जे रँक येते त्याच्या बेसिसवरती तुम्हाला कॉलेज अलॉट होतं. ओके. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज, ऑटोनॉमस कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. तर आता पर्सेंटाईल कसं काढलं जातं एक छोटंसं मी तुम्हाला सांगतो, कारण हे खूप महत्वाचं आहे. तर पर्सेंटाईल बेसिकली असं काढलं जातं की 100 इंटू जे म्हणजे जेवढे पण विद्यार्थी तुमच्या मार्क्सपेक्षा कमी आहेत. ओके. डिवाइड बाय टोटल त्या शिफ्टला बसलेले विद्यार्थी. ओके. तर हे सांगायचं झालं तर शिफ्ट वाईज पर्सेंटाईल आपण काढली जाते, जी वेगवेगळी राहते. ओके. आणि त्याच्यानंतर मग त्याचं कोलेशन केलं जातं. आता ते का?
आता सांगायचं झालं तर आपल्याला तुम्हाला माहित असेल की शिफ्टमध्ये एक्झामिनेशन होतात आणि प्रत्येक शिफ्टचा पेपर वेगळा असतोय. कोणत्या एखाद्या शिफ्टला इझी येऊ शकतो, एखाद्या शिफ्टला हार्ड येऊ शकतो. ओके, मग त्याच्या बेसिसवरती तुम्ही रँक कसं डिसाईड करणार? तर त्याच्यामध्ये हे पर्सेंटाईल एक मेजर रोल प्ले करतं. ओके, तर ते पर्सेंटाईल या प्रकारे काढतात आणि त्याच्यानुसार आपलं रँक येते आणि रँकवरती तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार हे म्हणजे डिपेंड राहतं. ओके, डिसाईड केलं जातं. आता त्याच्यानंतर व्हाय इंजिनिअरिंग सगळ्यात महत्त्वाचं जे आपण डिसाईड करत होतो की इंजिनिअरिंगच का? तर इंजिनिअरिंगमध्ये सांगायचं झालं की फ्युचर करिअर अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. ओके. जर तुम्ही पाहायला गेला तर इंजिनिअरिंगमध्ये जयदीप एक 2 मिनिट मी तुझ्याकडे येतो. एक 2 मिनिटं मला फक्त कंप्लीट करू दे. ओके, थँक्यू. तर फ्युचर करिअर अपॉर्च्युनिटीज पाहायला गेलं तर करिअर आहे जे आपलं आय टीमध्ये आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत, त्याच्यामध्ये पण आहे. ओके, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल जे काय आहे त्याच्यामध्ये पण आपलं करिअर आहे आणि न्यू रोल्स आता आपल्या मार्केटमध्ये येत आहेत की AI इंजिनियर आणि डेटा सायंटिस्ट. ओके, तर हे खूप महत्त्वाचे रोल्स आहेत. आपण जर पाहायला गेलो आता जर मार्केटमध्ये पाहायला गेलं तर सगळीकडेच तुम्हाला AI वगैरे ऐकायला मिळत असेल. ओके. तर बेसिकली तुम्ही पाहू शकता की त्याच्या थ्रू तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर आता लोक हे पण तुमच्या डोक्यात एक क्वेश्चन येत असेल की बाबा रिसेशन वगैरे तुम्ही ऐकलं असेल की बाबा 5,000 लोक काढली, 10,000 लोक काढली किंवा 15,000 लोक काढली IT मधून. तर त्याच्या मागचं एक छोटंसं मी उदाहरण सांगतो की त्याचं रिझन काय आहे की कोविड आपला जो झालेला होता तर कोविडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हायरिंग झालं. ओके, तर खूप मोठ्या प्रमाणात हायरिंग झालं मग तिथं ज्या लोकांकडे स्किल्स नाहीयेत. ओके, तर त्या सुद्धा लोकांना जॉब मिळाली. ओके, किंवा जॉबमध्ये घेतलं गेलं. मग आता ते लोक एक्स्ट्रा झाले जेव्हा आता ऑनलाईन म्हणजे सगळ्या गोष्टी ऑफलाईन चालू झाल्या, आपलं कोविड गेलं त्याच्यानंतर कंपन्यांनी मग हे जे एक्स्ट्रा लोक झालेले त्यांना काढून टाकलं. तर ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही डोक्यातनं काढून टाका की IT मध्ये रिसेशन येतंय किंवा सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. तर असं काही नाहीये. उलट IT मध्ये खूप खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला खूप म्हणजे तुमचं फक्त तुम्ही स्किलमध्ये तुमचं परफेक्शन असलं पाहिजे. तुम्ही स्किल पर्सन असला पाहिजे. जरी तुमचं कॉलेज कदाचित तुम्हाला तुमच्या मार्कमुळे जर कॉम्प्रोमाइज करावं लागलं, पण जर तुमच्याकडे स्किल्स असेल तर खूप खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला पॅकेज मिळू शकतं. ओके, तर तर ते झालं हाय डिमांड इन टेक्नॉलॉजी. आता गव्हर्नमेंट जॉब स्कोप सगळ्यात महत्त्वाचं. जर तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, तर तुम्ही आपलं जे DRDO आहे, इस्रो आहे, रेल्वे आहे, याच्या व्यतिरिक्त UPSC, MPSC आणि त्याच्याबरोबर आर्मी, डिफेन्सच्या सगळ्या म्हणजे एअरफोर्स असो, आर्मी असो, नेव्ही असो, प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केल्यानंतर एंट्री घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की इंजिनिअरिंगच का? बेसिकली काय आहे, कोणतीही डिग्री कमी नसते. ओके, पण इंजिनिअरिंगमध्ये जे तुम्ही 4 वर्ष जगता, म्हणजे 4 वर्ष ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे एक्सप्लोर करायला भेटतात, एकदम नेक्स्ट लेवलचा तो अनुभव असतो. ओके, तुम्ही जर कम्पेअर करायला गेला, जे काय आता रिझल्ट येते, जे काही टॉपर लोक आहेत किंवा सगळे आहेत, बेसिकली सगळ्यांनीच इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. मोस्ट ऑफ द म्हणजे 60 ते 70% लोक जे काही पास आउट होते, जे एक्झामिनेशन क्लिअर करतात, ते सर्व लोक इंजिनिअरिंग केलेले आहेत. तर म्हणजे तुम्ही IT मध्ये जाऊ शकता, गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकता. तर बेसिकली इंजिनिअरिंग झाल्यानंतर ह्या गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑन्टरप्रणरशिप. ओके, आता ऑन्टरप्रणरशिप म्हणजे काय असते, की जे स्टार्टअप आहेत त्यालाच आपण ऑन्टरप्रणरशिप म्हणतो. तर बरेचसे लोक तुम्ही ऐकले असतील, की स्टार्टअप्स म्हणजे स्थापन करतात किंवा स्टार्टअप चालू करतात. ओके, तर त्या स्टार्टअप मधून ते लोक म्हणजे काही लोकांनी तर ड्रॉप आउट घेतलंय. म्हणजे 1-2 वर्ष इंजिनिअरिंग कंटिन्यू केलं. नंतर त्यांच्या डोक्यात जी काही आयडिया आलेली होती त्याच्यावरती त्यांनी काम केलं आणि आज ते खूप मोठी कंपनी उभे करून त्याच्यावरती म्हणजे त्यांचा अर्निंग करत आहेत किंवा बिझनेस करत आहेत. ओके, तर बेसिकली इंजिनिअरिंग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि ज्याच्या थ्रू म्हणजे करिअर एक खूप खूप मोठं करिअर आहे ज्याच्यामधून तुम्ही एक चांगल्या अर्निंग्स किंवा सगळ्या गोष्टी करू शकता. आता याच्यानंतर कॉमन मिस्टेक जे स्टुडंट करतात. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की चुजिंग ब्रँच ऑन फ्रेंड्स. ओके, आता तुम्ही जरी आता 12th सायन्सला आहात, यातले बरेचसे स्टुडंट बाबा माझ्या मित्रांना सायन्स घेतलंय म्हणून मला सायन्सला यायचंय. ओके, हा एक कन्सेप्ट असतोय डोक्यात. ओके, आणि ते चूज करून बरेचसे लोक आले असतील असं मला वाटतं. ओके, तर आपण ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत की मित्रानं हे घेतलं म्हणून मी ते घ्यावं, हे एकदम चुकीचं आहे. कारण प्रत्येकाची स्किल्स, प्रत्येकाची IQ लेवल, थिंकिंग लेवल एक वेगळी असते. तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे काय काय स्किल आहेत? त्याच्यानुसार तुम्ही त्या गोष्टी चूज केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर की सिलेक्ट कॉलेज ओनली लाइक ओनली बाय लोकेशन. बरेचसे स्टुडंट काय करतात, की बाबा माझ्या जवळचं कॉलेज हे आहे. ओके, भले ते प्रायव्हेट असू, काही असू, मला तिथं ऍडमिशन घ्यायचंय. तर हे स्टुडंटनं थोडंसं अवॉइड केलं पाहिजे. कारण कसं असतंय माहिती आहे का, की
तुम्ही आता लोकेशनचा विचार करता, पण तुम्ही जर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं, तुमची प्लेसमेंट चांगली होईल आणि तुमचं पुढचं करिअर एक ब्राईट राहणार आहे. ओके, खूप चांगलं राहणार आहे जर तुम्ही चांगल्या कॉलेजला ऍडमिशन तुम्हाला मिळालं तर. आणि कसं असतंय, मला असं वाटतं की जोपर्यंत विद्यार्थी स्वतःच्या घरातून एक कम्फर्ट मधून बाहेर जोपर्यंत येत नाही, ओके, तोपर्यंत त्याची प्रोग्रेस होत नाही. मी खरं सांगतोय, थोडंसं आपल्याला कसं लळा लागलेला असतो घरचा सगळ्या गोष्टीचा. पण तुम्हाला जर पुढचं आयुष्य खूप चांगलं घालवायचं असेल आपल्या कुटुंबासोबत, तर थोडंसं तुम्हाला घरापासून दूर येऊन ह्या गोष्टी स्ट्रगल मधून तुम्ही शिकायला पाहिजेत गोष्टी. ओके, तर एक चांगल्या प्रकारचं आयुष्य घडू शकतं. खूप कॉम्पिटेटिव्ह म्हणजे आता जग आहे. खूप खूप जास्त कॉम्पिटिशन वाढलेले आहे. त्याच्यासाठी तुम्ही पण त्या लेवलचं प्रिपेअर झालं पाहिजे, असं मला वाटतं. आता त्याच्यानंतर आहे की नॉट अंडरस्टँडिंग कट ऑफ ट्रेंड्स. बरेचसे विद्यार्थी काय होतात, की बाबा कट ऑफचा ट्रेंड लक्षात घेत नाहीत, की बाबा आता मार्केट कसं चाललंय, ह्या एखाद्या पर्टिक्युलर ब्रँचमध्ये तुम्हाला फ्युचर आहे का नाही, ह्या गोष्टींचा थोडासा कुठंतरी विचार केला पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या रिलेटेड पण आपण सांगणार आहे. त्याच्यानंतर जे काही कॅप राऊंड येतात, आता कॅप राऊंड ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप महत्त्वाची आहे, की जेवढं तुम्ही एक्झामिनेशन देता, ओके, जेवढ्या अभ्यास करून, तेवढाच अभ्यास तुम्ही कॅप राऊंडला पण करायला हवा. ओके, कारण तो तुमच्या आयुष्याचा प्रश्न असणार आहे. हा, ठीक आहे, तुम्ही इंजिनिअरिंग केलं किंवा अजून कोणते कोर्सेस केले आणि ते जर सोडून दुसरं स्वतःचा व्यवसाय किंवा अजून जर काय केलं, तर तो भाग वेगळा आहे. पण एखादी डिग्री जर करत आहात, तर तुमचं प्रोफेशनल पूर्ण आयुष्य पर्टिक्युलर त्याच डिग्रीमध्ये राहणार आहे. ओके, त्यामुळे ते चूज करताना खूप चांगला विचार करून, सगळ्या बाजूने विचार करून आणि स्वतःकडे काय स्किल्स आहेत, मी त्याच्यामध्ये करू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला ते करावं लागेल. ओके, तर पॅनिक नाही झालं पाहिजे. सगळं शांतपणे आपण पूर्णपणे आधीच सगळ्या गोष्टी डिसाईड करणार आहोत. त्यामुळे काही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर की इग्नोरिंग फ्युचर जॉब. ओके. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, की बाबा म्हणजे चला जसं मी माझं पण सांगतो. मी पण ॲक्चुअली मेकॅनिकल इंजिनिअरिंग पास आउट आहे. घरच्यांनी मला म्हणजे काही छोटे-मोठे घरचे काही काही एखादा नट बोल्ट खोललं किंवा एखादी मशीन जळलेली दुरुस्त केली. तुम्ही पण करत असाल. मग ते पाहून बाबा पॅरेंट्स माझे म्हटले, की "नाही बाबा चल तुला हे येतंय तर तू मेकॅनिकलला जा." ओके. मग मी मेकॅनिकल केलं. मेकॅनिकल केल्यानंतर म्हणजे त्याच्यात पण मला खूप चांगले प्लेसमेंट होते. पण माझ्या सीनियर्सनं मला सजेस्ट केलेलं, की "बाबा आय-टीमध्ये तू ट्राय कर." मग आय-टीमध्ये झालं आणि मी चांगल्या पॅकेजला एक बिग एम-एन-सीमध्ये काम म्हणजे जॉब लागला मला. पण बेसिकली सांगायचं काय, जर मी कदाचित मेकॅनिकल ऐवजी जर आय-टीमध्ये जर मी ब्रांच सिलेक्ट केलं असते, तर कदाचित आज मी एक अजून वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकलो असतोय किंवा अजून एक वेगळ्या लेव्हलला असतोय. तर हे खूप महत्त्वाचं असतंय, की तुम्ही कोणती ब्रांच सिलेक्ट करायची. घरचे काय सांगतायत किंवा मित्र काय म्हणतोय ह्याच्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या कशात स्किल आहे, ह्यात तुम्ही फाइंड केल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे. तर आता बेसिकली आता आपण एक शेवटच्या ह्याच्यावरती येऊ, की बाबा ह्या सगळ्या आता ज्या काही मी गोष्टी एक्सप्लेन केल्या किंवा मी तुमच्या समोर यायचं कारण काय आहे किंवा काय, एक छोटंसं एका मिनिटात मी फिनिश करतो. तर अ, हे कसं आहे आता, हे एक काउन्सिलिंग आहे जी तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टी एक्झामिनेशन झाल्यानंतरची प्रक्रिया आहे, जी खूप महत्त्वाची आहे. तर कसं होतं माहिती आहे का, जे मोठ्या शहरातले जे विद्यार्थी आहेत, ओके, त्यांचे पॅरेंट्स ऑलरेडी त्या फील्डमध्ये असतात. म्हणजे कोणी इंजिनिअर असते, कोणी डॉक्टर्स असते किंवा तुमचे पण कुणाचे असू शकतात. असले तर खूप चांगलंच आहे. पण जर नसतील, तर आपल्याला ह्या रिलेटेडच्या गोष्टींचं तेवढं इन्फॉर्मेशन मिळत नाही. ओके, थोडंसं कसं असतंय, त्यांना थोडं नॅचरलीच एक प्लॅटफॉर्म चांगला मिळतो, ज्यांचं पॅरेंट्स आहेत त्या प्रोफेशनमध्ये. तर अशा विद्यार्थ्यांना म्हणजे गाईड करायसाठी आम्ही आहे. ओके. तर बेसिकली तुम्हाला याच्यामध्ये आपण एम-एस-टी सी-ई-टी एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला एंड टू एंड सगळ्या गोष्टीची आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहे. त्याच्यामध्ये कट ऑफचा ट्रेंड किंवा कशा-कशा गोष्टी राहणार, हे सगळं तुम्हाला आम्ही सांगणार आहे, प्रोव्हाईड करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत कुणीच काउन्सिलिंगमध्ये जे दिलेलं नाही, ते मी तुम्हाला देणार आहे, की बेसिकली तुमचा कॅप राउंड चालू होण्याआधी जे इंडस्ट्रीचे एक्सपर्ट आहेत, ज्यांना एक 6-7 वर्षाचा, 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जे ऑलरेडी त्या फील्डमध्ये काम करतात. जसं आय-टीमध्ये झालं, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालं, मेकॅनिकलमध्ये झालं, ई-एन-टी-सीमध्ये झालं. प्रत्येक ब्रँचमधले एक्सपर्ट लोकं मी तुमच्यासोबत म्हणजे तुमचा कॅप राउंड चालू होण्याआधी तुमच्यासोबत त्यांचं एक कन्व्हर्सेशन करून देणार आहे, की बाबा
त्या पर्टिक्युलर ब्रँचमध्ये जिथं तुम्ही जायला इच्छुक आहात किंवा तुमची ड्रीम ब्रँच आहे ओके, तर त्याच्यामध्ये खरंच फ्युचर आहे का, किंवा आत्ता मार्केटमध्ये काय चाललंय. तर हे एक आपण एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे खूप कमी कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज जे फायनल इयरच्या स्टुडंटला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतात. पण माझ्या अशी म्हणजे आमच्या टीमची एक अशी याच्यावरती काम चालू आहे की बाबा ते तुम्ही म्हणजे ऑलरेडी जाण्याआधीच ओके, तुम्ही जाण्याआधीच इंजिनिअरिंगला तुम्हाला त्या गोष्टीचं पूर्णपणे नॉलेज भेटावं आणि तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या म्हणजे समजाव्यात, ह्याच्यासाठी हे करणार आहेत. तर बेसिकली आता आपण एंडकडे येऊया. तर याच्यामध्ये ओके, तर याच्यामध्ये सांगायचं झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मी जी काही प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामध्ये एक तुम्हाला एक कॉमन सेशन ठेवणार आहे जेव्हा आपण पुढे जाऊया. आता काय आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जर जॉईन केला नसेल तर करून घ्या. त्याच्यावरती एक इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे जो फ्री असणार आहे, त्याच्यामध्ये काही नाही. आणि दुसरं सांगायचं झालं की आता पेडसाठी तुम्ही म्हणाल की याचं काय, आता हे जे आपण काउन्सिलिंग असणार, तुम्ही जर सिटीमध्ये जर चौकशी केली किंवा जर पाहायला गेला तर 3-3.5 हजारापासून ते 10 हजारापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात ओके. पण बेसिकली मी एकदम नो प्रॉफिट नो लॉस वरती म्हणजे एक 1,500 ते मॅक्सिमम 1,800 पर्यंत आपण इनरोलमेंट चालू ठेवणार आहे. ते नंतर जेव्हा तुमची एक्झामिनेशन कम्प्लीट होईल त्याच्यानंतरचा हा विषय आहे. फक्त एक तुम्हाला बेसिकली आयडिया असावी म्हणून ह्या गोष्टी मी डिस्कशन करत आहे. तर हे हे तुम्हाला म्हणजे एकदम कमी पैशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन एक ओरिएंटेशन म्हणजे परत एक स्पेसिफिक परत एक वेगळं आपण लेक्चर घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गायडन्स दिला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार कोणत्या कोणत्या ब्रँचेसला तुम्हाला म्हणजे कॉलेजला किंवा ब्रँचेसला ऍडमिशन मिळू शकतं, ते पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार इंडिव्हिज्युअली. प्रत्येकाला एक एक्सेल शीट मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त ते कॉलेज उचलायचं आणि तुमच्या कॅपराऊंड मध्ये तुम्ही फिल करायचं ओके. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला एक टॉप 100 जे कॉलेज आहेत महाराष्ट्रातले त्यांचं कट ऑफ आणि ऑल द डिटेल्स म्हणजे किती इनटेक आहे, म्हणजे त्याच्यानंतर ते शिफ्ट कोणते आहे, ऑटोनॉमस आहे का नाही, एक एक तुम्हाला एक बुक देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते बघून तुम्ही तुमच्या जे काही कॉलेज आहे त्याची लिस्ट बनवू शकता आणि आपण डिस्कस करून मग ते फायनलाइज करू. तर बेसिकली एक अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. तर तुम्ही फक्त जर जॉईन नसेल केला तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, ज्याच्यावरती फ्री तुम्हाला अनालिसिस आपली टीम देणार आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर मी स्वतः आय टी बॅकग्राऊंड मधला आहे, माझी जी काही टीम आहे ते पण बरेचसे लोक आय टी मधले आहेत ओके. तर त्याच्यामध्ये ज्या आत्ताच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्याचा यूज करून तुम्हाला एकदम अ, म्हणजे एकदम ॲक्युरेट डेटा आम्ही तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही प्लीज तो फ्रीवाला व्हॉट्सअपचा ग्रुप तो जॉईन करून ठेवा, ज्याच्यावरती तुम्हाला अपडेट येतील. आणि परत एकदा विद्यार्थी मित्रांचा सगळ्यांचं खूप खूप आभार, तुम्ही जॉईन केलं. आता आपण क्वेश्चन आन्सरकडे येऊया. जर कुणाला काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता मला. मी त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. कुणाला क्वेश्चन्स वगैरे आहेत का, विचारू शकता तुम्ही बिंदास्त, किंवा बोलायचं नसेल चॅटमध्ये टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त विचारा तुम्ही बिंदास्त काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील तर. आईडी आणि जो इसको नंबर रहता वो इसका फोन नंबर नहीं रहता क्या किसी होता जो नंबर भी लगता है आहे कुणाला डाऊट? ओके नहीं ठीक आहे. पण तुम ऑटोनॉमस काय, ओके, ऑटोनॉमस म्हणजे काय असतंय बेसिकली आपण जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेला तर बेसिकली दोन म्हणजे गव्हर्नमेंट असते पूर्ण, जे गव्हर्नमेंटच्या अंडर खाली येतं. ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त ओके. त्या पर्टिक्युलर कॉलेजला स्वतःचा निर्णय घ्यायचं एक मुभा दिलेली असते की बाबा युनिव्हर्सिटी त्यांना त्यांच्या म्हणजे नियमामध्ये बांधत नाही. तुम्ही तुमचे कसेही पेपर म्हणजे कसेही म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमचा सिलेबस सेट करू शकता, म्हणजे तो युनिव्हर्सिटीच्या अंडर राहूनच पण तुम्ही मॉडिफाय करू शकता ओके. जसं आता मी ज्या कॉलेजला एका कॉलेजला होतो तो ते पण ऑटोनॉमस कॉलेज होतं. तर त्याच्यामध्ये कॉलेजवाले इंडस्ट्रीमध्ये जे काय आता चाललंय ट्रेडिंगमध्ये ओके, तर त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन ते मॉडिफाय करायचे सिलेबस आणि तो आम्हाला सिलेबस शिकवायचा, ट्रेन केलं जायचं. तर ते ऑटोनॉमस कॉलेज असते ज्याला स्वायत्त असते, तुम्ही त्यांच्या म्हणजे पूर्णपणे कंट्रोल कॉलेजचं राहतं ओके. बीटेक साठी सीईटी नेसेसरी आहे का? हो. ऍक्च्युली बीटेक आणि बीई काय असतंय की बीटेक म्हणजे आपले बीटेक म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज, जे ऑटोनॉमस असते त्यांची डिग्री बीटेक असते. आणि बीई म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्यांची डिग्री बीई असे असते ओके.
सिक्युअर ब्रँच आहे. ओके, आता सिक्युअर ब्रँच सांगायचं झालं तर तुम्ही बघा आता नवीन नवीन ब्रँचेस येत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं AI ML आणि डेटा सायंटिस्ट आणि सायबर सिक्युरिटी. ओके, तर ह्या IT मधल्या झाल्या. असंच तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे आता तुमची आवड कोणती त्याच्यावरती ह्या गोष्टी डिपेंड आहे. तसं सिक्युअरला सगळ्याच गोष्टी म्हणजे सिक्युअर आहेत जर तुमच्याकडे स्किल्स असेल तर. ओके. ओके. त्याच्यानंतर डिप्लोमासाठी सीईटी द्यावी नाही. आपल्याला डिप्लोमासाठी सीईटी द्यावी लागत नाही. डिप्लोमा हा आपला 10वीच्या मार्क्स बेसिसवरती असतोय. ओके, त्याला नाही द्यावी लागत. ओके. ठीक आहे. खूप चांगले क्वेश्चन्स होते. अजून जरी काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तुम्ही डिरेक्टली मला व्हॉट्सअपवरती DM करू शकता. फक्त मी एवढं सांगतोय की म्हणजे हे तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या. खरंच खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट जर कदाचित माझ्या वेळी जर मला मिळाली असती तर खूप फायदा झाला असता मला. म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांच्या म्हणजे एक पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन मला असं वाटतं की माझे जे काही भाऊ बहीण ज्यांनी सफर केलेलं होतं त्यांना मी गाईड केलं एवढ्या 2-3 वर्षात आणि नंतर माझ्या लक्षात आलं की यार खरंच जे मोठे शहरं सोडून आहेत तर बाकीच्या शहरामध्ये गावांमध्ये ह्या गोष्टी जाणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचाच विचार करून त्याचीच कन्सेप्ट घेऊन मी ह्या गोष्टी तुमच्या समोर उभ्या केलेल्या आहेत. ठीक आहे. चालेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तुम्ही व्हॉट्सअपला मला DM करा. मी प्रत्येक तुमच्या प्रश्नाला उत्तर 100% देईल. तुम्ही फक्त व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपल्या सगळ्या डिटेल्स येत राहतील आणि जरी तुमच्या काही डाऊट्स वगैरे क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही मला मेसेज करा. तुमच्या सगळ्या डाऊटचं आणि क्वेश्चनचं मी निरसन करेल. ओके, सगळ्या प्रश्नांना. ओके. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि परत एकदा मी आपलं म्हणजे प्राचार्य सर आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही मला एक तुमचा महत्त्वाचा वेळ दिला आणि माझं काही गोष्टी सांगण्यापर्यंत तुम्ही म्हणजे राहिला. ठीक आहे. चालेल. धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर वगैरे आहेच. व्हॉट्सअप लिंक जॉईन करून घ्या. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. पडले नाही ना बोलते.